मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्य हे पात्र सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत चाललेलं आहे। काव्य हे पात्र अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने साकारलेलं आहे। ज्ञानदाने या अगोदर ठिपक्यांची रांगोळी मालिकेत काम केलेले, यानंतर तिची काव्य ही भूमिका आता प्रेक्षकांना खूपच आवडत चाललेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काव्याची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत, पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, ज्ञानदाचा जन्म 26 जून 1996 ला विटा येथे झाला। ती 2025 प्रमाणे 28 वर्षाची आहे। तिने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधून पूर्ण केलेले आहे। तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे। कॉलेजमध्ये असतानाच ज्ञानदाला अभिनयाची आवड लागली। तिने नाटकांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं। त्यानंतर तिने सख्या रे या मालिकेमधून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले, पण तिला खरी ओळख ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अपूर्वाच्या भूमिकेत मिळाली व याच भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली। त्यानंतर ती आता आपल्यांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्य हे पात्र साकारताना दिसत आहे। ज्ञानदा ही खऱ्या आयुष्यामध्ये अविवाहितच आहे। या फोटोमध्ये दिसणारे हे ज्ञानदाचे आई वडील आहेत। ज्ञानदा ही एका एपिसोडसाठी अंदाजे 30 ते 35 हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा।